नमस्कार मित्रांनो, मी महेश शर्माळे. तर दिनांक 11 मार्च 2026च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर चालू करू आपण. पहिली घडामोड आहे आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद 2026 ही भारतामध्ये पार पडली. भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ती पार पडली आहे, आंतरराष्ट्रीय मलेरिया परिषद. त्यानंतर दुसरं बघा, जलगंगा संवर्धन अभियान. हे जलगंगा संवर्धन अभियान 2026चा प्रारंभ मध्य प्रदेश राज्यातून करण्यात आला. त्यानंतर मेटा लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड 2026 हा प्रतिष्ठेचा पुरस्कार अमोल पालेकर यांना भेटला. हे अभिनेते आहेत, त्यांना हा पुरस्कार भेटलेला आहे, अमोल पालेकर. त्यानंतर शाईन ॲप, VIMP बघा, शाईन ॲप हे आपल्या भारतीय रेल्वेने सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर महिलांच्या सुरक्षेसाठी शाईन नावाचं नवीन ॲप भारतीय रेल्वेने चालू केलेलं आहे. तर अजून एक प्रकल्प आहे बघा स्त्रियांसाठीच. तर निर्भया निशा नावाचा प्रकल्प केरळ राज्याने चालू केलाय. तर ज्या महिला रात्री काम करतात तर त्या महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा प्रकल्प केरळ राज्याने चालू केलेला आहे. त्यानंतर बघा RM नचामाई, तर या महिला आहेत. तर त्या चर्चेमध्ये कशासाठी? तर भारतातील फंक्शनल न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट म्हणजे जो अणुऊर्जा प्रकल्प असतो त्याच्या पहिल्या महिला चीफ सुप्रिटेंडेंट त्या म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं नाव आहे RM नचामाई. नियुक्ती कुठं करण्यात आली आहे? तर कैगा अणुप्रकल्प जो कर्नाटकमध्ये आहे तेथे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काही सेक्शन आहे, तर त्या सेक्शनचं प्रमुख पद त्यांना देण्यात आलेलं आहे आणि अशा त्या पहिल्या महिला आहेत, त्यामुळं त्या चर्चेमध्ये आहेत. त्यानंतर बघा पुढचं, भारतीय सैन्याचे उपसेना प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचं, महिला न्यायाधीशांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून 10 मार्च हा दिवस साजरा केला जातो. त्यानंतर सध्या इराण, इस्रायल, अमेरिका यांच्या म्हणजे काही युद्ध चालू आहे, तर त्याच्या पार्श्वभूमीवरती एक सिप्री नावाची संस्था आहे. तर सिप्री म्हणजे काय? तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. तर या संस्थेने एक अहवाल प्रकाशित केला. तर त्यानुसार शस्त्रास्त्र आयातीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पुढचा, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 हा पुरस्कार 2026 तर्फे जीवन गौरव पुरस्कार हा आपले मराठी अभिनेते अशोक सराफ यांना देण्यात आला. त्यानंतर 2026चा T20 वर्ल्ड कप आता संपला. तर 2028चा T20 वर्ल्ड कप कुठं होणार आहे? तर तो ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तपणे होणार आहे. जर सध्याचा वर्ल्ड कप कुठं झाला हे कमेंट करा. तर 2028चा T20 वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. त्यानंतर भरपूर जणांचा हा जो प्रश्न आहे की जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे राज्यपाल झाले, पण ते कितवे राज्यपाल आहेत? आता काही जण म्हणतात 23वेत, काही जण म्हणतात 24वेत. तर नक्की कितवेत? तर बघा, ते महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहे. आता कसं? तर बघा, प्रभारी राज्यपाल किंवा अतिरिक्त कार्यभारी राज्यपाल या पदाचा म्हणजे त्यांना राज्यपालाची जी काही यादी असते त्यामध्ये समाविष्ट करत नाही. त्यामुळं आपले जे आधीचे आचार्य देवव्रत जे राज्यपाल होते त्यांच्याकडं महाराष्ट्राचा अतिरिक्त कार्यभार होता, म्हणून त्यांचं नाव आपण त्यामध्ये लिस्टमध्ये घेत नाही. त्यामुळं जिष्णुदेव वर्मा हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल आहेत. तेव्हा पेपरला जरी आलं तरी कन्फ्युज होऊ नका. 22वे राज्यपाल बिनधास्तपणे तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये आता एकच चर्चा आहे की सिलेंडर, तर LPG गॅसचं सिलेंडर जे आहे तर त्यासाठी पूर्ण देशभरामध्ये एस्मा कायदा लागू केलेला आहे. तर या कायद्यामुळेच आता सध्या बऱ्याच लोकांना जे हॉटेल व्यावसायिक आहेत किंवा जे मोठमोठे हॉस्टेल वगैरे असतात तिथं त्यांना व्यावसायिक सिलेंडर भेटत नाहीये. मग एस्मा म्हणजे काय? तर एस्मा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट 1955चा कायदा आहे. तर हा कायदा का लागू केला? तर बघा, इराण, इस्रायल, अमेरिका यांचे म्हणजे काही युद्ध चालू आहे. आता आपल्याला माहिती की इराणमध्ये सर्वात जास्त तेल साठे आहेत, नैसर्गिक वायू, त्यांचा सप्लाय पूर्ण जगाला तिकडूनच भेटतो. पण आता सध्या युद्ध चालू असल्यामुळे त्यांनी पूर्णपणे जगाला सप्लाय बंद केलेला आहे. त्यामुळं कंपन्या असतील, जे काही हॉटेल इंडस्ट्री असेल किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्री असेल, तर त्या ठिकाणी पूर्ण सप्लाय बंद झाल्यामुळं त्यांच्यावरती आता ते उद्योग बंद पडायची वेळ आलेली आहे. मग आता जे काही घरगुती सिलेंडर आहेत तर त्याचा काळा बाजार होऊ शकतो किंवा जे काही व्यवसाय सिलेंडर आहेत त्याचा काळा बाजार होऊ शकतो
किंवा काही व्यापारी काय करतील की त्याचं साठेबाजी करतील आणि जास्त किमतीला ते सिलेंडर विकतील. तर अशी परिस्थिती येऊ नये यासाठी केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरसाठी संपूर्ण देशभरामध्ये एस्मा कायदा लागू केला. मग आपल्याला प्रश्न काय येईल की एस्मा कायदा म्हणजे काय आणि तो किती सालचा कायदा आहे. तर या होत्या 11 मार्च 2026च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. जर तुम्हाला चालू घडामोडी आवडल्या तर नक्कीच कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.